नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या तुरीच्या शेतात तण इतकं वाढलं होतं की तुरीपेक्षा तणच जास्त दिसत होतं. पावसामुळे वेळेत कोळपे मारता आलं नाही. शेवटी आम्हाला 7-8 बाया आणि घरचे लोक मिळून सलग 5 दिवस खुरपणी करावी लागली. पण आता प्रश्न असा आहे, तण काढल्यानंतर तुरीची वाढ खरंच सुधारली आहे का? झाडांमध्ये काय फरक पडला? तुरीला मोकळी जागा मिळाल्यानंतर तिची वाढ कशी झाली आणि आता आपल्या तुरीची पुढची अवस्था काय आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन संपूर्ण पाहूया. तर तण काढण्यापूर्वीची अवस्था. मित्रांनो, आधी आपल्या शेताची अवस्था अशी होती. तूर चांगली वाढत होती, पण त्याचबरोबर तण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. तणामुळे शेतात तुरीची झाडं व्यवस्थित दिसत नव्हती. आपण पिकाकडे पाहिले की लक्षात येत होतं तुरीला मोकळी जागाच कमी पडत होती. आमचा पहिला प्लॅन कोळपे मारण्याचा होता, पण पावसामुळे ते शक्य झालं नाही आणि नंतर तूर मोठी झाल्यामुळे कोळपे मारणंही योग्य वाटलं नाही. म्हणून शेवटी हाताने खुरपणी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुरू झाली 5 दिवसाची खुरपणी. 5 दिवसांची मेहनत. 7-8 बाया कामाला होत्या आणि घरचे लोक सुद्धा शेतात उतरले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तण काढण्याचं काम सुरू होतं. एक रांग पूर्ण करायची, नंतर दुसरी रांग, असं करत संपूर्ण शेत स्वच्छ केलं. काम खरंच खूप कष्टाचं होतं, पण तुरीला वाचवण्यासाठी ते करणं गरजेचं होतं आणि 5 दिवसानंतर शेवटी शेताचा चेहराच बदलला होता. आता तुम्ही स्वतः पाहू शकता, तण काढल्यानंतर तुरीची झाडं स्पष्ट दिसत आहेत. आधी तणामुळे झाडं झाकली जात होती. आता तुरीला मोकळी जागा मिळाली आहे. सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत आहे. हवा खेळती राहत आहे आणि आता आम्ही प्रत्येक झाडाची वाढ व्यवस्थित पाहत आहोत. पण एक गोष्ट सांगतो, फक्त तण काढलं म्हणून दुसऱ्या दिवशीच उत्पादन वाढत नाही. तण नियंत्रणामुळे पिकाला चांगल्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळते. पुढच्या काही दिवसात झाडाची वाढ कशी होते हे त्यानंतर लक्षात येईल. चला आता जवळ जाऊन एक एक झाड पाहूया. इथे बघा, झाडाची उंची किती आहे, फांद्या किती फुटलेल्या आहेत, नवीन फुटवे किती दिसत आहेत, पानांचा रंग कसा आहे. तण नसल्यामुळे आता झाडाची प्रत्येक बाजू स्पष्ट दिसत आहे. आता पुढच्या काळात आपण फक्त तणावर राहणार नाही. झाडाची वाढ, फांद्याची संख्या, फ्लोराची सुरुवात, किडींची लक्षणं आणि पुढे शेंगांची संख्या, हे संपूर्ण यावरती लक्ष ठेवणार आहोत. पावसामुळे तुरीची वाढ चांगली झाली होती, पण त्याच पावसामुळे तण सुद्धा जोमाने वाढलं होतं. म्हणजे पाऊस पिकासाठी फायदेशीर असला तरी तण नियंत्रणाचं नियोजन चुकलं तर त्याच पावसामुळे अडचणही निर्माण होऊ शकते. हा आमच्या शेताचा अनुभव आहे. म्हणून पुढे पाऊस आणि तण या दोन्ही गोष्टीकडे लक्ष ठेवणार आहोत. आता पुढचं नियोजन. आता तण नियंत्रण झालं आहे, त्यामुळे पुढचं लक्ष तुरीच्या वाढीकडे असणार आहे. तुरीच्या आता फांद्या जास्त फुटलेल्या आहेत. तुरीचा शेंडाही आम्ही खोललेला आहे. सध्या झाडाची वाढ चांगलीच चालू आहे. आता फुलोरा कधी सुरू होतो, किडीचा प्रादुर्भाव होतो का आणि पुढे शेंगा किती लागतात. पुढचे 10 ते 15 दिवस आपल्या तुरीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आम्ही नियमित शेताची पाहणी करणार आहोत. मित्रांनो, या अनुभवातून आम्ही काय शिकलो? मित्रांनो, या संपूर्ण अनुभवातून आम्हाला एक गोष्ट नक्कीच समजली, तण नियंत्रणात उशीर करू नका. आमच्या बाबतीत पावसामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि शेवटी 5 दिवस खुरपणी करावी लागली. जर वेळेत तण नियंत्रण झालं असतं तर कदाचित एवढी मेहनत करावी लागली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे शेताची नियमित पाहणी करावी. तण लहान असताना लक्षात येतं, पण आपण शेताकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवसातच परिस्थिती बदलू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फक्त तण काढून काम संपत नाही, त्यानंतर पिकाची वाढ कशी होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं तण काढण्यापूर्वी आपल्या तुरीची अवस्था काय होती आणि तण काढल्यानंतर शेतात काय बदल झाला. 5 दिवसांची मेहनत घेतल्यानंतर आता तुरीला मोकळं वातावरण मिळालं आहे. पण खरी परीक्षा आता पुढे आहे. तुरीची वाढ किती होती, फांद्या किती फुटतात, फ्लोरा कसा येतो आणि पुढे शेंगा किती लागतात, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष शेतातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुरीचे तण काढल्यानंतर
आम्ही तुरीच्या पिकाची शेंडाखुन्नी केली. शेंडाखुन्नी केल्यानंतर तुरीमध्ये महत्त्वाचे बदल आम्हाला दिसायला मिळाले. तर मित्रांनो, आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच कळवा, तुम्ही तुरीची लागवड केलेली आहे का? तुम्ही कोणत्या तुरीच्या वाणाची लागवड केलेली आहे? मित्रांनो, आम्ही यावर्षी 5 एकर क्षेत्रामध्ये मोठ्या क्षेत्रावर आम्ही खडका या वाणाची लागवड केलेली आहे. आम्ही 8 फूट या अंतरावर तुरीची लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या तुरीमध्ये तुम्ही कशा प्रकारे तण नियंत्रण केले, कोळपे मारले, तणनाशक मारले की मजुराच्या सहाय्याने आपण तणाचा नायनाट केला, म्हणजे तणाचा बंदोबस्त केला, ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच कळवा. आणि तण काढल्यानंतर तुमच्या तुरीत काय बदल दिसला हेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.